रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून वधूवर परिचय मेळावे जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यात भरवले जातात. पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल, आणि आज लोणावळ्यात कधी वधूवर परिचय मेळावा घेतला नव्हता. तो रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अमर चौरे, मंगलताई चौरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. आणि खरं सांगायचं तर पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे जे आहेत ते बरेच वधूवर जे आहेत ते मोठ्या विश्वासाने या ट्रस्टच्या माध्यमातून जे आहे ते या मेळाव्याला उपस्थित राहिले. 350हून अधिक लग्न जी आहेत ती या ट्रस्टच्या माध्यमातून अमर चौरे यांनी जमवलेली आहेत. आणि म्हणूनच या मेळाव्याला जे आहे ते व्यापक स्वरूप आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जे आहे ते वधूवर अनेक संसार जोडणं असेल, लग्न लावून देणं असेल, हे काम जे आहे ते अमर चौरेंच्या माध्यमातून होत आहे. पुढील महिन्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला इथल्या आमदारांच्या माध्यमातून, सुनील अण्णा शेळकेंच्या माध्यमातून. तर तिथे सुद्धा इथं जी काही लग्न जमतील ती अगदी मोफत करण्याचा जो आहे संकल्प तो त्यांनी केलेला आहे. आणि सुनील अण्णा शेळकेंनी सुद्धा जे आहे ते मोठ्या मनाने जे नवीन वधूवर आहेत अशा जोड्या तिथं आणण्याचं आव्हान सुद्धा केलेलं आहे. मला असं वाटतंय की हा जो कार्यक्रम होता तो एकोप्याचा संदेश देणारा होता. खूप चांगल्या पद्धतीनं सर्व जाती धर्मांना घेऊन असे मेळावे जर प्रत्येक जिल्ह्यात व्हायला लागले तर मला वाटतंय की अनेक आंतरजातीय विवाह असतील किंवा अनेक आपण आता सध्या बघतो की या जातीतलंच पाहिजे, किंवा सध्या आपण जे काही वातावरण बघतोय सगळ्यात महत्वाचं आहे की संसार होणं महत्वाचं आहे, व्यक्ती आवडणं हे महत्वाचं आहे, त्याच्यावर प्रेम करणं हे महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी जात धर्माच्या पलीकडे जाणंही महत्वाचं आहे. आणि तो संदेश या मेळाव्यातून दिला जातो. त्यामुळे आवर्जून दर प्रत्येक मेळाव्याला मी यांच्या हजर असते आणि मी शुभेच्छा देत असते. थँक्यू. काही काळामध्ये आंदोलन केलेले आहेत, म्हणजे तुमचा गाजलेलं आंदोलन त्या दिवशी चिन्ह होतं. तर तिथं महिलांना प्रवेश आता सुरू झालेला आहे दर्शनासाठी. नक्की ते करण्यामागचा उद्देश काय होता तुमचा, आणि एकंदरीत आंदोलन सुरू करण्यापासून यश मिळण्यापर्यंत काय सांगता? शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर 400 वर्षांपासून अशी परंपरा होती की शनीला जे आहे ते चौथऱ्यावर फक्त पुरुषांनी जाऊन तेल व्हायचं होतं, महिलांनी तिथं जायचं नाही, महिलांची सावली शनिदेवाला चालत नाही, अशा पद्धतीच्या काही ज्या आहेत त्या रूढी परंपरा होत्या, ज्या महिलांना कमी लेखणाऱ्या होत्या, दुय्यम स्थान देणाऱ्या होत्या. आणि 21व्या शतकात आपण बघतोय की आणि कुठेही देवाने कधी कुठल्या भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाही. देवाचा जन्मच आईच्या उदरातून झालेला आहे. त्यामुळं आईचं प्रतिनिधित्व नाकारणारे तुम्ही कोण, त्या दादागिरीच्या विरोधातलं ते आंदोलन होतं. आणि आपला देश हा संविधानावर चालतो, त्यामुळे संविधानानं दिलेले समानतेचे अधिकार, प्रार्थनेचे अधिकार याचं ते उल्लंघन होतं. त्यामुळे आम्ही ते लढलो. आणि त्याच्यामध्ये जर पुरुष भक्तांना तुम्ही जाऊ देताय तर महिला भक्तांनाही तुम्ही चौथऱ्यावर प्रवेश दिला पाहिजे यासाठी आंदोलनं केली. पण आपण बघितलं असेल काही अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या, महिलांनाच आमच्या विरोधात उभं केलं गेलं, अनेक आमच्यावर हल्ले झाले, आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, अनेक अडचणी आल्या. परंतु आम्हाला माहित होतं की संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधानानं दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी सरकारला सुद्धा करावी लागेल. कोर्ट सुद्धा त्या पद्धतीनंच निर्णय देईल आणि त्या पद्धतीचे निर्णय आले. आणि 2016 पासून जसे पुरुष चौथऱ्यावर दर्शनाला जातात तेव्हापासून महिला ज्या आहेत त्या सन्मानाने दर्शनाला जायला लागल्या. हायकोर्टाचेही त्या संदर्भात निकाल आले, सुप्रीम कोर्टाचेही निकाल आले, आणि आता कुठल्याही मंदिरामध्ये असा भेदभाव होऊ नये अशा पद्धतीचे आदेश आलेले. महाराष्ट्रामध्ये अशी काही मंदिरं अजून पण आहेत ज्या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जात नाही, त्याबद्दल काही आपण आवाज? महाराष्ट्रामध्ये अशी जर कुठली मंदिरं असतील जिथं अशा बोर्ड लावले जात आहेत किंवा अडवलं जात आहे तर स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांनी कळवणं गरजेचं आहे. कारण 2016ला आमचं आंदोलन झाल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की संविधानानं दिलेला जो समानतेचा अधिकार आहे त्याचं उल्लंघन कुणी करण्याचा प्रयत्न केला किंवा जो प्रार्थनेचा अधिकार आहे तो जर कोणी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे असं कुठं जर एखादं छोटंसं मंदिर असेल किंवा तिथं जर असे बोर्ड लागत असतील तर मला वाटतं की त्यांनी संघर्ष किंवा आंदोलन करण्यापेक्षा आता निर्णय आलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलिसांचं आहे. त्यामुळे तुम्ही जर पोलिसांमध्ये तशी जर लेखी तक्रार दिली तर तात्काळ बोर्ड हटवण्यात येतो आणि तात्काळ प्रवेश देण्यात येतो.